तुमच्या डोक्यात चिंता आहे याचा अर्थ तुमचा देवावरती विश्वास नाही. मग तो मुंगीकडे बघ, आकाशातल्या पाखरांकडे बघ, मुंगीकडे पाहून शहाणा हो. तिला तिच्या जीवनाची शाश्वती नाही, पण रात्रभर जर तिच्याकडे तुम्ही बघितलं ना तर तिची धावपळ जगण्यासाठी तिचा संघर्ष आहे. आणि तिला हे माहिती आहे, हे सगळे जे बनवलेले देवाचे लोक आहेत ना, मुंगीचं त्या मुंगीकडे पाहिल्यावर 4 शहाण्या प्राण्यांसंबंधानं सांगितलं आणि त्यातला तो कीटक मुंगी जो दिसत पण आहे आमच्या दृष्टीला, पण रात्री तुम्ही झोपता आणि तुम्ही जे खाल्लेलं पडतं ना, तुम्ही जे तुमच्या भांड्यामध्ये भरता, ती मुंगी ते खाऊन आपलं आयुष्य कंठत असती आणि तिचं श्रम लोकांना दाखवती की बायबलला तिची दखल घ्यावी लागली आणि म्हटलं अरे आयुष्या मुंगीकडे बघून शहाणा हो. हे चिंतन असलं पाहिजे तुम्हाला. देव जर मुंग्या जिवंत ठेवतो, एवढी डीडीटी तुम्ही आणून मारता पण मुंग्या असतीच नाही का? म्हणजे याचा अर्थ हे मरू शकत नाही, ते मरत नाही, मग देव तुम्हाला मरू देईल का? आमेन. हालेलुया. हे चिंतन करा. काय चिंतन करायचं? माझा देव मला सांभाळण्यासाठी समर्थ आहे. मग जो चिंतन करतो ना त्याच्यामध्ये विश्वास आहे. कसला विश्वास? बळकट विश्वास. हालेलुया. तुमच्याकडे आजार हा विश्वास नाही, त्याला बसलेल्या माराच्या फटकेने मला आरोग्य प्राप्त, हा तुमचा विश्वास आहे. आमेन. तुमच्या शरीरामध्ये व्याधी विकार आहेत, तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या समस्या याचा विचार तुम्ही करू नका. आणि या दिवसात देव इतकं अद्भुत काम करत आहे आणि लोकांमध्ये एवढा विश्वास आहे, ते त्यांचे रिपोर्ट्स मला पाठवतात. एवढी शुगर आहे. किती शुगर आहे? 650 शुगर आहे. प्रार्थना करा. आणि रिपोर्ट्स पाठवतात त्यांनी मी प्रार्थना करतो आणि तिकडून परत रिपोर्ट्स येतात, डाऊन झाली 100, 80, 90. का? कारण जो विश्वास धरतो, चिंतन करणारा विश्वास धरतो. प्रियाने काय चिंतन करायचं? माझा देव सगळं कंट्रोल करणार आहे. सगळं बरं का? तुमचं भविष्य, तुमचं वर्तमान. आमेन. म्हणून वर्तमान मध्ये जगत असताना काय केलं पाहिजे माहिती का? जर चिंतन केलं, जर तुम्ही देवाविषयीचा विचार तुमच्या डोक्यात राहिलं, तुमचा विश्वास वाढत राहणार आहे. आमेन. चिंतन करत राहा. बसल्या बसल्या देवाला धन्यवाद द्यायला. चिंतन करायचं म्हणजे काय माहिती का? सारखं देवाला थँक्यू 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 म्हणायचं. हालेलुया. चिंतन म्हणजे नुसतं देवाला काय झालं की देवा थँक्यू. हालेलुया. काही पण उद्या, काही पण उद्या. नोकरी गेली, थँक्यू. कारण नोकरी गेली तर त्याच्यापेक्षा भारी मिळणार आहे. आमेन. बऱ्याच